नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर चला, आज आपल्याला मस्त लापशी बनवायची आहे. कढईमध्ये छान असं साजूक तूप टाकून घ्यायचं आणि इथे मी घेतली म्हणजे गव्हाची भरड आहे, याला दलिया म्हणतात. आता ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. दुकानात जर आपल्याला लापशीसाठी रवा घ्यायचा असेल तर त्याला दलिया म्हणतात. तर आता बघा, मस्त तो दलिया मी इथे घेतला आहे 1 वाटी. आणि त्याला ना आता तुपामध्ये ना छान भाजायचे, रंग बदलेपर्यंत भाजायचे. 1 चमचा इथे बडीशेप सुद्धा मी याच्यामध्ये टाकले. बडीशेप आपल्याला 1 चमचा टाकायची. आणि खोबरं मी इथे ना 2 ते 3 चमचे ना एकदम बारीक खोबरं किसून घेतलं. हे सुक्कं खोबरं आहे. आणि तुपामध्ये याला आपल्याला ना छान भाजून घ्यायचे, मस्त बडीशेप आणि खोबरं आणि दलिया रंग बदलेपर्यंत इथे भाजायचे बरं का. आता 1 वाटी दलिया होता ना, याला मी 2.5 वाटी पाणी वापरणार आहे. पण आता इथे मी 2 वाट्या गरम पाणी टाकलंय, कारण की आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे. आणि अर्धा वाटी पाणी मी ठेवणार आहे, कारण की गूळ आपल्याला त्याच्यामध्ये विरघळायचा आहे. तर आता बघा, इथे छान आहे ना, त्याला मिक्स करून घ्यायचं आणि शिजत ठेवून द्यायचा. इथे दलिया आपला आहे ना छान जवळजवळ 70% तरी शिजलाय, मस्त मौसूद झालाय. चला, आता आपण इथे ना गुळ आहे ना विरघळून घेऊया. आता हे ना गरम पाणी आहे अर्धा वाटी, त्याच्यामध्ये ना 1 वाटी मी गुळ विरघळून घेतला. आणि आपल्याला घरात जसं गोड खायला आवडतं ना, जास्त कमी त्या हिशोबाने आपण गुळ वापरायचं. कमी गोड खात असाल तर थोडं कमी, जास्त गोड खात असाल तर थोडं जास्त. आणि ना चाळणीने गाळून पाणी इथे टाकायचं आहे आपल्याला, थोडं थोडं करून ना छान मिक्स करायचे. आता सण वार सगळं चालू झालंय, उपवास आपले भरपूर चालू झाले, तर मग आपल्याला कधी कधी गोड पदार्थ घरात बनवावाच लागतो उपवासाच्या दिवशी, सणावाराच्या दिवशी, हो की नाही. इथे वेलची पूड मी टाकली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि थोड्या वेळ शिजवून द्यायचं. आता बघा, इथे छान तो मौसूद शिजलाय. आता आहे ना, याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकूया. ड्रायफ्रूटमध्ये टाकण्यासाठी ना 2 चमचे ते साजूक तूप घेतलं, छान कडकडीत गरम झालं. त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाका. मी फक्त काजू बदाम टाकले. आणि खरपूस रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे मस्त. आणि छान असं लापशीवरती टाकून द्यायचं. आपल्या लापशीची टेस्ट डबल टिबल वाढते आणि खायला तर विचारू नका, एकदम अफलातून मस्त लागते बरं का. कोणत्याही सणावाराला करा, उपवासाच्या दिवशी करा, किंवा असं कधी मंदिरात आपल्याला प्रसाद द्यायचा असेल तर प्रसादासाठी बनवा. गोड काही गोड खाऊ वाटलं तर त्या दिवशी बनवा तुम्ही. एकच नंबर, एकदम हेल्दी रेसिपी आहे, खायला सुद्धा खूप टेस्टी आहे. आणि बघा किती मौसूद झाले ना. जेवढी दिसायला मौसूद आहे ना, तेवढी खायला सुद्धा खूप भन्नाट लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लापशीचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा. चला मग, तुम्ही पण खायला या. बाय.